बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी ताब्यात घेतलेत। फरार निलेश चव्हाणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। निलेश चव्हाण याच्या भावाला आणि वडिलांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। निलेश चव्हाण याच्या भावाची आणि वडिलांची पुणे पोलीस हे चौकशी करणार आहेत। निलेश चव्हाण नेमका कुठे आणि हगवणे त्यांचा काय संबंध आहे याची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, फरार निलेश चव्हाणच्या भाऊ आणि वडिलांना आता चौकशीसाठी ताब्यात घेतले, काय अधिक अपडेट? निलेश चव्हाणचं कर्वेनगर परिसरामध्ये जे राहतं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी देखील पहाटेच्या सुमारास केलेली होती आणि त्यानंतर निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यामध्ये देखील घेतलेलं आहे। कारण का निलेश चव्हाण मागील काही दिवसांपासून फरार आहे। जेव्हापासून बाळ जे आहे ते कसपते कुटुंबियांकडे सुपूर्द केलं त्यानंतर पासून निलेश चव्हाणचा शोध सुरू केलेला आहे। कारण का हगवणे कुटुंबियांनी हे बाळ जे आहे ते निलेश चव्हाणकडे दिलेलं होतं। निलेश चव्हाण हा हगवण्यांची मुलगी असणारी म्हणजे प्राजेंद्र हगवण्यांची मुलगी करिश्मा जी आहे जी की वैष्णवी ननंद आहे, तिचा हा निलेश चव्हाण मित्र आहे आणि त्याच्याकडे हे बाळाला दिलेलं होतं। आणि ज्यावेळेस कर्वेनगर मधल्या घरी कसपटे कुटुंबीय गेलेलं होतं बाळाला आणण्यासाठी त्यावेळेस बंदुकीचा धाक जो आहे तो कसपटे कुटुंबियांना या निलेश चव्हाणनी दाखवलेला होता आणि त्यामुळे निलेश चव्हाण जो आहे तो चर्चेमध्ये देखील आलेला पाहायला मिळतोय। पोलिसांकडून कसून तपास केला जातोय, त्याला नोटीस पाठवलेली आहे, पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलेलं आहे आणि सध्या त्यांचा वडील आणि भाऊ जो आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। निश्चित रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।